The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अयसावमलं समुत्थितं तदुत्थाय तमेव खादति। एवं अतिधोनचारिणं सनेकम्मानि नयन्ति दुर्गति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे आर्य सत्य बुद्ध विहार फवारा चौक देसाईगंज व मिलिंद बुद्ध विहार आंबेडकर वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य भिक्षू संघाची जाहीर धम्मदेसना आज बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू डॉक्टर धम्मसेवकजी महास्थवीर, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू प्रज्ञारत्नजी थेरो आणि पूजनीय भिक्खू बोधिपालोजी, त्याचबरोबर श्रामणेर आणि या कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। मला वाटतं मागील 2-3 वर्षांपूर्वी आपण आम्हाला इथे निमंत्रित केलं होतं आणि याच मंचावरून आम्ही धम्मदेसना दिली होती। तेव्हाही गर्दी होती, आजही गर्दी आहे। सायंकाळी धम्म रॅली निघाली होती आणि त्या धम्म रॅलीचं पावसानेही स्वागत केलं आणि पावसामुळे मग वेळ थोडी पुढे आणि पुढे गेली आणि आता मला वाटतं 10 वाजताय आणि 10 वाजता आमच्याकडे माईक आला आणि इथून पुढे मग आमचं मैदान आमच्यासाठी फ्री आहे। रोज आणि रोज कार्यक्रम आहेत, बुद्ध जयंतीचे कार्यक्रम, भीम जयंतीचे कार्यक्रम, त्या निमित्ताने धम्मदेसना आहेत। आम्ही सकाळी 9 वाजता हिंगोली येथून निघालो एका गावावरून, जवळपास 300-350 किलोमीटरचं अंतर कापून तुम्हा सर्वांच्या अगोदर मीच इथं उपस्थित होतो 5 वाजता, कारण पत्रकात तुम्ही वेळ दिली होती 5 वाजता धम्म रॅली निघणार आहे। आमचे संतोषजी बहादुरे हे आमच्या संपर्कात होते, त्यांनी आम्हाला इथे येण्यासाठीचा आग्रहपूर्वक कितीतरी दिवसांपासूनच
त्यांचा आग्रह होता की भंतीजी तारीख द्या, तारीख द्या, आणि ही तारीख दिली. आम्ही वेळेमध्ये पोहोचलो आणि पाहता पाहता वेळ पुढे चालली आहे. खरं तर तुम्ही पुण्यवान आहात, कारण तुमच्या गावाला बोधिसत्वाचा पदस्पर्श झाला. तुम्ही एवढे पुण्यवान आहात की तुमच्या पूर्वजांनी का होईना महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिलं, प्रत्यक्ष त्यांचा आवाज ऐकला, त्यांच्या सहवासामध्ये बाबासाहेबांची सभा होईपर्यंत त्यांना राहण्याचं पुण्य लाभलं. आणि त्यामुळे तुम्ही खरोखर पुण्यवान आहात, कारण बोधिसत्वाचं सुद्धा दर्शन लाभणं होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आताच तिकडे आम्ही जाऊन आलो. आम्हाला सांगितलं गेलं की 29 एप्रिल मला वाटतं 1954 29 एप्रिल 1954 बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथे आले होते आणि त्यांची सभा ज्या ठिकाणी घेतली होती त्या दीक्षाभूमीच्या तिथेही जागेवरती आम्ही जाऊन आलो. बऱ्याच परिसरात आम्ही फिरलो. आर्य सत्य बुद्ध विहार असेल, मिलिंद बुद्ध विहार असेल, या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तेव्हा धम्मदेशना देत असताना काही छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. भगवान बुद्धाचा धम्म हा सार्वजनिक आहे. भगवान बुद्ध श्रेष्ठ होते. 2500 वर्षांपूर्वी ते जन्माला आले. आताच 1 मेला 2517वी बुद्ध जयंती संपूर्ण जगाने साजरी केली. जगातल्या असंख्य देशांमध्ये भगवान बुद्धाची जयंती साजरी होते. त्याचबरोबर 14 एप्रिल 1891 इथे एक महामानव जन्माला आला, ज्यांचं नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होतं. इथे हजारो वर्ष पिढ्यानपिढ्यांमध्ये खितपत पडलेला जो अस्पृश्य समाज होता, माणसं असून ज्यांना माणसांसारखं जगता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, माणसांचे अधिकार कोणतेही त्यांच्या वाट्याला येऊ दिल्या जात नव्हते, अशा लोकांच्या वाट्याला बाबासाहेब आले आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार केला. त्यांना बुद्ध बाबासाहेबांनी दिला आणि त्यामुळे आपण आज भगवान बुद्धांसमोर नतमस्तक होतो आहे. त्यांच्या धम्मासमोर आणि त्यांच्या संघासमोर नतमस्तक होण्याची सुवर्ण संधी बाबासाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिली. त्या बाबासाहेबांच्याही प्रती आपण कृतज्ञ राहिलो पाहिजे. मी सर्वात अगोदर तुम्हाला संवादात्मक बोलणार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आताच भगवान बुद्धांची जयंती म्हणा किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणा किंवा वैशाख पौर्णिमा आपण साजरी केली की नाही? झोपले? मग बोला मायास, कारण बोलले तर जागी राहाल म्हणून बोलत असतो आपण. नाही तर आम्ही बोलू सिरियस होता होता कधी हे खाली जाते, बॅटरी डाऊन आणि जागेवरच घोरते. मग आणि बाजूचं पाहत राहते. मग बाजूच्याच लक्ष त्याच्याकडेच जाते. हे घोरते बापा, प्रवचन ऐकत नाही आणि काहीच ऐकत नाही. असे तुम्ही नाही बाबा, तुम्ही तर लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण सांगतो, मला सांगा, मी प्रश्न विचारतो सुरुवातीला तुम्हाला, कारण या जगामध्ये असे काही लोक आहेत की जे पुण्यवान आहेत, भगवंत म्हणतात, आणि असे काही लोक आहेत की जे पापी आहेत. माहिती आहे तुम्हाला? काही लोक पुण्यवान असतात आणि काही लोक पापी असतात म्हणाले भगवान बुद्ध. काही लोक कुशल चित्तवाले असतात, काही लोक अकुशल चित्तवाले असतात. काही लोक श्रद्धावंत असतात आणि काही लोक अश्रद्धावान असतात. काही लोकांचा दानावर शिलावर समाधीवर विश्वास असतो आणि काही लोकांचा दानावर शिलावर समाधीवर बिलकुल विश्वास नसतो. काही लोकांचा बुद्धाच्या वचनावरती विश्वास असतो आणि काही लोकांचा बुद्धाच्या वचनावरही विश्वास नसतो. काही लोक खूप चांगल्या प्रकारे स्वभाववाले असतात आणि काही लोक बिलकुल घरच्यांना आवडत नाहीत आणि बाहेरच्यांना आवडत नाहीत. असे लोक असतात. तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले आहे बापा, तुम्ही तर सगळ्यांनाच आवडत असाल, साऱ्या गडचिरोली जिल्ह्याला आवडत असाल. पण सांगतो जसं, तर मला सांगा, सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली? कोणालाच माहित नाही. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कुठे झाले? बुद्ध गेला बोधिवृक्षाखाली. केव्हा झाले? वैशाख पौर्णिमेला. बरोबर आहे. मला सांगा, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली, 37 बोधिपाक्षीय धम्म त्यांना अवगत झाले, 4 आर्य सत्याचं दर्शन झालं, मध्यम मार्ग शोधून काढला, श्रोतापन्न कसं बनता येईल, सकृतागामी कसं बनता येईल, अनागामी कसं बनता येईल आणि अर्हत कसं बनता येईल याचं ज्ञान त्यांना अवगत झालं. जे काही बोधी ज्ञान त्यांना प्राप्त झालं, तर प्राप्त कुठे झालं? बुद्ध गेला. बरोबर आहे. बुद्ध गेला. प्राप्त झालेलं ज्ञान सांगितलं कुठे?
सारनाथला. ऋषीपतन मृगदाय वनामध्ये भंतेजींनी सांगितलं आताच बघा, पंचवर्गीय परिव्राजकांना पहिला उपदेश केला. कोणता उपदेश होता तो? धम्मचक्कपवतन सुत्ताचा उपदेश होता. 84,000 धम्मस्कंद सांगितल्या जातात. त्या 84,000 धम्मस्कंदांपैकी प्रथम धम्मस्कंद कोणता आहे? धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. हे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त कुठे केलं भगवंताने? कुठे उपदेश केला त्याचा? सारनाथ मध्ये केला. आता मला सांगा, ज्ञान कुठे प्राप्त झालं? बुद्ध गयेला. आणि उपदेश कुठे केला ज्ञान प्राप्तीनंतर? पहिला सारनाथ आणि बुद्ध गया जवळ जवळ आहे का? तुमच्यापैकी बुद्ध गयेला सारनाथला कोण कोण जाऊन आला? हात वर करा. बापा बापा, तुम्ही लय मालदार श्रद्धावान आहे, जाऊन तरी आले बा. तर मला सांगा, सारनाथ आणि बुद्ध गया फारच जवळ जवळ आहे का? असं जसं ब्रह्मपुरी आहे ना आपलं, हे वडसा आहे, देसाईगंज आहे, असं आहे का? आहे का? पायी चालत गेलं तर लगेच येईल असं आहे का? दिवसभरात चालत गेलो बा तर लगेच येईल असं आहे का? जवळजवळ नाहीये. तर मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की प्राप्त झालेलं ज्ञान जे बुद्धगयेत प्राप्त झालं, तर सारनाथ मध्येच जाऊन त्यात 5 परिव्राजकांना का सांगितलं असेल? व्हॉट इज द रिझन? काय कारण असेल? मला सांगा. बुद्ध गयेतून निघाले आपले भगवान ज्ञान प्राप्तीनंतर. बुद्ध गयेतून निघाल्यावर बुद्ध गयेतून त्यांनी आपल्या दिव्य बलाने म्हणा गेले किंवा पायी चालत गेले म्हणा, पण बुद्ध गयेतून सारनाथ पर्यंत जाईपर्यंत रस्त्याने कोणीच भेटलं नसेल का? बोला मायाशी, कोणीच भेटलं नसेल का? याला जरा स्क्रू टाईट करा तुमचा, म्हणजे मी काय विचारतोय तुम्हाला कळेल. मी मुद्दा म्हणून बोलतोय तुमच्याशी. बुद्ध गयेपासून ज्ञान प्राप्तीनंतर पहिलं प्रवचन, पहिला उपदेश देण्यासाठी सारनाथला जाईपर्यंत रस्त्याने कोणीच भेटलं नसेल का भगवंताला आपल्या? आता तुम्ही जर इथून वर्षावरून देसाईगंजवरून ब्रह्मपुरीला जायला निघाले, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, रस्त्याने तुम्हाला कोणीच भेटणार नाही का? भेटतील की नाही कितीतरी लोक? तर भगवंताला भेटले असतील की नाही? तर मला सांगा, मग बुद्ध गयेतून निघून सारनाथ पर्यंत जाईपर्यंत जे कोणी लोक भेटले असतील, भगवान बुद्धांनी प्राप्त केलेलं ज्ञान, त्याचा उपदेश मधल्या कोणत्याही लोकांना का नसेल केला? तुमच्या मनात कधी प्रश्न हा उत्पन्न झाला की नाही? नेमकं त्या 5 परिव्राजकांनाच का उपदेश केला बोधित ज्ञानाचा? माहितीये का तुम्हाला याचा राज काय आहे? याचं गुपित काय आहे? याचं गुपित असं आहे, याचं खरं कारण हे आहे की भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की धम्म श्रवण करण्यासाठी, धम्माचं आचरण करण्यासाठी आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पात्र लोक असावे लागतात. काय बोला तर बा, काय कसे लोक असावे लागतात? पात्र लोक असावे लागतात. म्हणजे पुण्य पारमिता त्यांच्याही असावे लागतात. भंतेजींनी आता सांगितलं बघा, 5 परिव्राजकांना पण उपदेश एकदाच केला, पण सर्वात अगोदर कोणाला समजला? ऐकलं की नाही भंतेचं प्रवचन? कोणाला समजला? का बरं? अश्वजितांना, भद्दियांना, वप्पला, महानामांना का नाही समजलं? सर्वात प्रथम कौंडिन्यालाच का? तर भगवान म्हणतात इथे प्रत्येक जण मनुष्यच आहे, पण प्रत्येकाचं पुण्य पाप हे कमी जास्त प्रमाणात आहे. माणसं इथून तिथून माणसंच आहेत, मनुष्यच आहेत, पण प्रत्येकाची बुद्धिमत्ता कमी जास्त आहे. माहिती तुम्हाला? प्रत्येकाचं बुद्धी चातुर्य वेगवेगळं आहे. कोणाला काय जमते तर कोणाला काय जमते, कुणाचा कशावर विश्वास तर कुणाचा कशावरती विश्वास आहे. प्रत्येक जण, कोणी दानी आहे तर कोणी कंजूस आहे, कोणी सदाचारी आहे तर कोणी दुराचारी आहे, कोणी ध्यानी आहे तर कोणी बिलकुल ध्यानावर नाही आहे, कोणी माता पिताची सेवा करते तर कोणी माता पितांना त्रास देते. काही पती पत्नी फार चांगले वागतात, तर काही पती पत्नी मरेपर्यंत भांडण करतात का नाही? बापा मुकेत बसता तुम्ही, पण पळसाला 3च पानं असतात. आम्ही नेहमी सांगतो, फक्त कोणाची झाकलेली मूठ आहे आणि कोणाची उघडलेली आहे. कुणाचं 4 भिंतीच्या आतमध्ये राहते मॅटर आणि कुणाचं चव्हाट्यावरती जाते. बस फरक एवढाच आहे, परंतु स्वभाव असाच असतो. आणि त्याच्यामुळे बघा, माणसंच असतात, पण काही लोक पुण्यवान असतात आणि काही लोक
पापी असतात. पुण्यवान असतील तरी त्यांच्यामध्ये सुद्धा क्वालिटीज असतात. जसे आता आम्ही भिक्षूच आहोत, बरोबर आहे. भंतेजींचं पुण्य वेगळंच आहे, माझं पुण्य वेगळंच आहे. भंतेजींचं पुण्य वेगळं, त्यांचं पुण्य वेगळं, ते पलीकडे बारीक सामनेर दिसते त्यांचं पुण्य वेगळंच आहे. आता त्याच्यासारखे लेकर तुम्हाला आहे, पण ते सामनेर आहे, खुश आहे बघा. तीन तीनदा मला वंदामी भंतेजी कैसे व्हा, वंदामी भंतेजी कैसे व्हा, भंतेच्या संपर्कात राहतील, ते पुण्यवान आहे. इतर मुलांपेक्षा त्याचं पुण्य अधिक आहे. जे कोणी भिक्षू असतील, जे सिलवान आहेत, गुणवान आहेत, प्रामाणिक आहेत, तर बाकीच्या भिक्षूंपेक्षा त्यांचं पुण्य जास्त आहे. उपासक सुद्धा जे जास्त श्रद्धावान असतील, जास्त सिलवान असतील, जास्त गुणवान असतील, धम्मप्रचारात ज्यांना इंटरेस्ट असेल, हे कार्यक्रम घडून आणण्यासाठी सुद्धा ज्यांना इंटरेस्ट असेल, इतर उपासकांपेक्षा ते जास्त पुण्यवान आहे. तुमच्या माहितीसाठी ज्यांना बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल, बाबासाहेबांच्या कार्याबद्दल, बाबासाहेबांच्या मिशन बद्दल तळमळ आहे, आत्मीयता आहे, ते इतरांपेक्षा जास्त पुण्यवान आहे. आणि जे बिलकुलच ध्यानावर नाही बापा, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे बघा, भगवंत म्हणतात एका ठिकाणी धम्मपदाच्या गाथेत, मी जी प्रारंभी गाथा म्हणालो ना, ऐकले तुम्ही? प्रारंभी गाथा म्हणाले, ही धम्मपदातल्या गाथेत भगवान काय म्हणतात मनुष्य प्राण्याबद्दल माहितीये? भगवान म्हणाले, लोखंडातूनच उत्पन्न झालेला, लोखंड समजते ना, लोखंडापासूनच उत्पन्न झालेला जंग जसा त्या लोखंडाला खाऊन टाकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याचे स्वतःचे दुष्कर्म त्या मनुष्याचा घात करतात, त्याचा नाश करतात आणि त्याला जीवनातून उठवतात, त्याला उद्ध्वस्त करतात. कोण नाश करते आपला? आपले स्वतःचे दुष्कर्म. तुम्ही धम्मपालन गाथा म्हणत असता का विहारामध्ये? म्हणत असता का नाही? बापा विहारात जाता का नाही? काय वेळच नाही. स्कीमा घ्यायला, रिझर्वेशन घ्यायला, स्कॉलरशिप घ्यायला, अजून काय काय संविधानात्मक तरतुदी बाबासाहेबांनी करून ठेवल्यात त्या घ्यायला. मग बिलकुल डायबिटीज व्यवस्थित होते, बीपी व्यवस्थित होते, कंबर व्यवस्थित होते, गुडघे व्यवस्थित होतात, कोणाची डिलिव्हरी होत असेल तेव्हा वेळ भेटते. पण विहारात जायचं म्हटलं की म्हणते डायबिटीज आहे, म्हणते आम्हाला जमत नाही, म्हणते बीपी आहे, म्हणते प्रॉब्लेम होते, बसता येत नाही, म्हणते तिथं पोरगी बाळंतीण झाली, म्हणते सुनबाई बाळंतीण झाली, म्हणते लेकरू लहान आहे, म्हणते विचारूच नका बापा मला पाहन फुलं वहा, म्हणते तुम्ही नाही तसे. पण काही काहींची गोष्ट बरं झालं बाबासाहेबांना किमान रविवारी तरी जायला सांगितलं. यांच्यासारखं रोज रोज जायला सांगितलं असतं तर मग तर कायच केलं असतं, कायच नाही केलं असतं. पहा, हे सांगतो यासाठी की आपलेच स्वतःचे दुष्कर्म आपल्याचा स्वतःचा घात करतात, आपला नाश करतात, असं भगवंताचं वचन आहे बघा. आणि त्यामुळे भगवान बुद्धाच्या वचनावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की नेमकं त्या 5 परिव्राजकांनाच भगवंताने का उपदेश केला? तर त्यांचं तेवढं पुण्य होतं. काय होतं? त्यांचं तेवढं पुण्य होतं, त्यांची ती पात्रता होती. तुम्हाला आता आधुनिक युगातली ही गोष्ट सांगतो. बाबासाहेब जन्माला कुठे आले? आपले कुठे आले? महू कुठे? मध्य प्रदेशात आहे, बरोबर. बालपण कुठे गेलं? कोकणामध्ये, बरोबर आहे. बालपण कोकणात गेलं. शाळा कुठे शिकले? पुन्हा पुढे जाऊन मुंबईमध्ये, बरोबर आहे. कॉलेज पण तिथे केलं. पुन्हा कुठे गेले शिकायला? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले, अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, बरोबर. जर्मनीला गेले. पुन्हा आले. आल्यानंतर मग सत्याग्रह केला महाडचा किंवा आंदोलन केलं, काय 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 सगळ्या सभा केल्या, इकडे राजकारणामध्ये उभे होते निवडणुकीला, ह्या सगळ्या गोष्टी केल्या की नाही? मला सांगा, शिक्षणासाठी कॉलेज कुठे स्थापन केलं? कुठे उघडलं? औरंगाबाद आणि मुंबईमध्ये. औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली, मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली, हॉस्टेल्स काढले बाबासाहेबांनी. जेव्हा धर्मांतर करायचं होतं, जेव्हा धम्मदीक्षा घ्यायची होती, कुठे घेतली धम्मदीक्षा आणि कुठच्या लोकांना दिली? कुठच्या जागेची निवड केली? नागपूरची निवड केली की नाही? का केली? का केली? याच्यात गहन मध्ये जात नाही मी तुम्हाला, पण नागपूरची निवड यासाठी केली की नागांची नागभूमी होती, नागवंशीय लोकांचं ते ठिकाण होतं. आता या पवनीला, भंडाऱ्याला, नागपूरच्या आसपास समजा रामटेक वगैरे इकडच्या परिसरामध्ये बघा तुम्हाला बुद्धिस्ट मॉन्युमेंट सापडतात बघा. जेव्हा उत्खनन केलं गेलं, इकडे बौद्ध भिक्षू येऊन गेले, सम्राट अशोक येऊन गेला, त्याचे सगळे
शिलालेख वगैरे इकडे सापडले बघा. हा जो परिसर आहे भगवान बुद्धाच्या काळापासूनचा प्राचीन बौद्ध परिसर आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी इथल्या इतिहासाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा नेमकं नागपूरलाच बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि घेतली, कारण पात्र लोक होते घेणारे. समजते का तुम्हाला? बोधिसत्वाचा पण एक दृष्टिकोन असतो, बोधिसत्वाची पण एक दृष्टी असते माणसं ओळखण्याची, आणि त्यामुळे हे पात्रता जी असते ना ही फार महत्वाची असते. अहो असंच उगच कोणी धम्मश्रवण करू शकत नाही, उगच कोणी धम्माचं आचरण करू शकत नाही, आणि उगच कोणी धम्माचा प्रचार प्रसार करू शकत नाही. कोणालाही याची गोडी लागत नाही. भगवंतानं तर उदाहरण दिलं, असे काही लोक असतात या जगतामध्ये की जशी पळी चमच त्या वर्णामध्ये भाजीमध्ये पूर्ण वेळ असते, पण त्या भाजीची वर्णाची चव त्या पळीला चमचला नसते. तसेच काही काही लोक असतात, माहीत असायला त्यांना बुद्ध माहीत असते, माहीत असायला त्यांचा धम्म माहीत असते, माहीत असायला त्यांचा संघ त्यांना माहीत असते, माहीत असायला बाबासाहेब त्यांना महापुरुष माहीत असतात, पण त्यांच्या गुणांचं अनुकरण करण्याची पात्रता त्यांच्याकडे नसते. म्हणून देवदत्ताच्या प्रवृत्तीसाठी सुद्धा लोक वर्तमानात आजही असतात, कालही होते आणि उद्याही राहतील, कारण ते बुद्धाचा द्वेष करतील, धम्माचा द्वेष करतील, संघाचा द्वेष करतील, महापुरुषांचा द्वेष करतील. म्हणजे त्यांचे जे गुण आहे ते घेणार नाही, त्याचा हेट करतील. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की आपल्यात पात्रता निर्माण केली पाहिजे, आणि ती पात्रता निर्माण होते श्रद्धेतून. बुद्ध धम्माच्या मार्गामध्ये मार्गारूढ होण्यासाठी काय आवश्यक असते माहितीये तुम्हाला? कोणती गोष्ट आवश्यक असते? श्रद्धा. कोणती गोष्ट आवश्यक आहे? श्रद्धा. श्रद्धेला पाया म्हणाले भगवान बुद्ध, बेस. काय म्हणाले? पाया म्हणजे बेस. बेस जर मजबूत असेल एखाद्या इमारतीचा, बिल्डिंगचा, आता ह्या ज्या बिल्डिंग आपण बांधतो तिचा पाया जर मजबूत असेल तर वरती कितीही माळ्याची बिल्डिंग आपण बांधू शकतो, तिची मजबूती टिकून राहते. पण पायात जर मजबूत नसेल तर इमारत जर मोठी बांधली जास्त तर ती कोसळेल की नाही? कोसळेल की नाही? म्हणून श्रद्धा ही फार महत्वाची असते. पण श्रद्धेतही दोन प्रकार सांगितले भगवंतानं. एक तर डोळस श्रद्धा, त्याला सम्यक श्रद्धा म्हटलंय, आणि दुसरी मिथ्या श्रद्धा म्हटलेला आहे, ज्याला अंधश्रद्धा म्हटलेला आहे. बुद्धाच्या बद्दल, धम्माच्या बद्दल, संघाच्या बद्दल आपल्या चित्तामध्ये डोळस श्रद्धा असावी लागते. अंधश्रद्धा असेल तर ते टिकत नाही, आपल्याला भलतीकडेच घेऊन जाते बघा. म्हणून बुद्ध धम्माला समजूनही घेता आलं पाहिजे, आणि त्यासाठी आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असावी लागते. तरच बुद्ध धम्माचं आपल्याला धम्मदेशना श्रवण करण्याचा इंटरेस्ट निर्माण होते, धम्माचं आचरण करण्याचा इंटरेस्ट आपल्याला निर्माण होते, आणि धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये सुद्धा तेव्हाच आपल्याला इंटरेस्ट निर्माण होते जेव्हा आपल्यात श्रद्धा बल असेल आणि पुण्य बल असेल तर. आणि त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की ज्ञान प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी पात्रता ओळखली आपल्या दिव्य दृष्टीने की हे बोधी ज्ञान मोठं अवजड आहे, वजनदार आहे, मौल्यवान आहे, मूल्यवान आहे. हे ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याला समजणार नाही. म्हणून मी पात्र लोक पाहू दे मला. आणि दिव्य दृष्टीने पाहिलं तर ज्यांनी 6 वर्षांपर्यंत सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची उरुवेलेच्या जंगलामध्ये शुश्रूषा केली होती, त्यांचं सेवा केली होती, त्या लोकांचं मोठं पुण्य होतं. तेही तपस्वी होते, त्यांच्याही पुण्य पारमिता भरलेल्या होत्या. आणि म्हणून भगवान बुद्ध बरोबर बुद्ध गयेवरून सारनाथला गेले. रस्त्याने जे कोणी भेटले असतील त्यांना उपदेश केला नाही, त्यांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केलेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाला तुम्ही वाचाल तर बाबासाहेबांनी हे वर्णन केलेलं आहे की भगवान बुद्ध गयेमधून थेट सारनाथला गेले. त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिलं, त्यांच्या बरोबरचे जे काही सोबती होते त्या ऋषीपतन मृगदायवनामध्ये होते. आणि जेव्हा भगवान बुद्ध त्या सारनाथला पोहोचत होते, बाबासाहेबच लिहितात त्या 5 परिव्राजकांनी असा विचार केलेला असतो, निश्चय केलेला असतो की जर यदा कदाचित सिद्धार्थ गौतम आपल्या मागावरती आला भेटण्यासाठी, जरी आला तर आपण उठून आदरातिथ्य त्यांचं करायचं नाही, पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, बसण्यासाठी पाठ किंवा आसन द्यायचं नाही, त्यांची संघाटी आपण आदरपूर्वक घ्यायची नाही, त्यांचं भिक्षापात्र घ्यायचं नाही, त्यांना बसा म्हणायचं नाही, त्यांची विचारपूस करायची नाही. अशा प्रकारे त्यांनी निश्चय केला होता. तुम्ही जर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचत असाल तर. पण बुद्धाचा प्रभाव असतो,
बुद्ध काही मनुष्यच असतात, पण बुद्ध मनुष्यांसारखे नसतात. या भवचक्रामध्ये जन्माला येतात, ते या संसार चक्रामध्ये जन्माला येतात, पण जसं प्रत्येक बुद्ध मूर्ती कमळावरती दाखवलेली जाते, प्रतिकात्मक का दाखवली जाते माहिती आहे तुम्हाला? बुद्धाची मूर्ती कमळावरच का दाखविली जाते? कमळ फुलावरच का दाखविली जाते? कमळाची विशेषता आहे निसर्गामध्ये, कमळ शुद्ध स्वच्छ पाण्यात येत नाही, कमळ घाण पाण्यात येते. कोणत्या पाण्यात येते? कोणत्या? झोपले? हा, सिरियस झाले बापाले. हे आवाजच खनखन आहे आमचा. आता काय करावं? आमच्या आईनं ते दातवण का काहीतरी आमच्या पडजीवीला लावू 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 आमचा आवाज जाडा भरडा केला म्हणून झोपलेलं आहे. उठते तटकन बापण भाडू लागला का काय? तर कमळ बघा चिखलात उगवते. बघा, कमळ चिखलात उगवते. त्याची विशेषता अशी असते, जरी ते चिखलात किंवा त्या घाण पाण्यातून वरती येते, वरती आल्यानंतर चिखलाशी त्या घाणीशी त्याचा संबंध राहत नाही. अगदी भगवान म्हणाले मी असाच आहे, मनुष्य म्हणूनच जन्माला आलो इथे, पण सर्वसामान्य माणसं जशी असतात, रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये गुरफटलेले, सगळ्या विकारांमध्ये गुरफटलेले, जे सुखामध्ये रममान होतात, दुःखामध्ये रडत बसतात, यशामध्ये रममान होतात, अपयशामध्ये रडत बसतात, लाभामध्ये रममान होतात आणि अलाभ म्हणजे नुकसान झालं की रडत बसतात, प्रशंसा केली की रममान होतात आणि निंदा केली की दुःखी होतात. असा जो मनुष्य प्राणी आहे, मी त्यांच्यापैकी नाही आहे. मी तर श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलेला आहे. मी निब्बाणाला प्राप्त केलेला आहे. मी या भवचक्रात पुन्हा उत्पन्न होणाऱ्यांपैकी नाही आहे आणि म्हणून मी त्या कमळ फुलासारखा आहे, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून ते भगवान बुद्ध दिव्य दृष्टीवान असतात, परचित्त ज्ञानी असतात आणि त्यांना विशिष्ट प्रकारचे ज्ञान अवगत असतात. बापा, हे तर नेहमी जाते, लाईटच जाते. हे नेहमीच घडते. तुम्ही आपले प्रवचन ऐकत असाल तर ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती, तर असा एक दिवस नाही की ज्या दिवशी लाईट गेली नाही. आणि नेमकं हे माईक माय हातात आला की लाईट जाते. कोणत्या जन्माचं वैर आहे MSCB वाल्यांबरोबर काही कळत नाही मला बा. तर बघा, भगवान बुद्धांबद्दल तुम्हाला सांगत होतो, जे तुम्ही इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध म्हणता की नाही, 9 विशिष्ट गुणांनी परिपूर्ण आपले भगवान बुद्ध असतात. असे असंख्य सद्गुण भगवान बुद्धांमध्ये असतात, म्हणून ते भगवान श्रेष्ठ असतात, म्हणून ते भगवान अग्र असतात. आणि त्या भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्या भगवान बुद्धांनी सांगितलं की लोखंडासारखा जसा गंध त्याला खाऊन टाकतो, तसे आपले दुर्गुण आपल्याला खाऊन टाकत असतात. म्हणून ज्ञानप्राप्तीनंतर ते 5 लोक पात्र ओळखले, त्यांच्याकडे गेले, त्यांनी तो निश्चय केला होता की आदर सत्कार मान सन्मान करायचा नाही. पण बरोबर बुद्ध जसे जवळ जवळ आले, भगवंताचा त्यांनी आदर सत्कार केला, मान सन्मान केला, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन दिलं. बाबासाहेबांनी हे लिहिलं, याच्यात काय जादू मंत्र वगैरे काही नाही आहे. तर बुद्धत्वाचा एक प्रभाव असतो, त्यांच्या सद्गुणांचा तो प्रभाव असतो, त्यांच्या सम्यक संबुद्धत्वाचा तो प्रभाव असतो आणि त्यामुळे ते लोक शरण गेले. बघा, नंतर यशाचे मित्र आणि असे कितीतरी अर्हत लोक तयार झाले. आणि म्हणून आपल्याला सुद्धा बाबासाहेबांनी जो बुद्धाचा धम्म दिला, तर आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं करून घेता आलं पाहिजे. तसं तर आपण व्यवहारामध्ये सांगत असतो नेहमी. बघा, काही लोकांना इथे स्वतःचा स्वभाव बदलवता येत नाही. बघा, काही लोक असतात जसे येतात खाण्यासाठी, जगतात जगण्यासाठी, खातात आणि एक दिवस खाता खाता बटन दबलं की जातात आणि गेले की मग इथं ज्याच्यात ज्याच्यात जीव होता, कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं, बोटातलं, घरातलं काय काय लेकरं वगैरे हे सगळं इथंच राहते. आणि आपल्याला म्हणतात, काढून घेतलं की पहा म्हणतात, आता उचला म्हणतात, वास सुटते म्हणतात. कोणी असो बापा, इथं किती डिग्र्या घेतलेला असो, साहेब असो, मॅडम असो, तुमच्या देसाईगंजवाले असो का जगातले कोणी असो, किती अहंकार इथंच राहते. मॅडम मॅडम म्हणणं इथंच राहते, साहेब साहेब म्हणणं इथंच राहते, आपला ऍटिट्यूड इथंच संपते, आपली किंमत 0 होते, आपण कोणी असो. आणि भगवान म्हणतात मग की जर जीवनामध्ये असं होणार असेल तर आपल्याला अवगुण चिपकू चिपकू घेणं आणि त्या अवगुणामध्येच फसून राहणं हे काय कामाचं आहे. त्यामुळे स्वतःला बदलवता आलं पाहिजे. व्यवहारात सांगितलं बघा, 3 प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. एक तर दगडावर ओढलेल्या कोरलेल्या रेषेसारखी माणसं असतात. काही काही बघा कशा समान,
दगडावर कोरलेल्या रेषा असतात बघा. तुम्ही कधी लेण्या वगैरे पाहण्यासाठी कधी कुठे गेला असाल तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल, पहा की दगडावर लोकांनी काही लोकांनी कोरलेले असतात बघा रेषा वगैरे. जसे शिलालेख आता पण आहेत. तुम्ही लेण्यांमध्ये वगैरे कधी गेलात औरंगाबादला कधी या, अजंठा एलोरा केव्ज आहेत, वर्ल्ड हेरिटेज आहेत त्या, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल शिलालेख कोरलेले आहेत, दगडावरती लिहून ठेवलाय ह्या लेण्या कोणी कोरल्या, याच्यासाठी दान वगैरे कोणी दिले वगैरे वगैरे. महाराष्ट्रात सर्वाधिक लेण्या आहेत, 1700+ लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. पूर्ण भारतामध्ये 2000+ लेण्या, आणि त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 1700+ लेण्या आहेत. आणि सर्वाधिक लेण्या पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद असेल, तुमचं नाशिक असेल, पुणे असेल, तिकडे सातारा वगैरे त्या साईडला वाईला लेण्या आहेत, मुंबईमध्ये लेण्या आहेत, भरपूर ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये लेण्या आहेत. हा संपूर्ण परिसर, आपल्या अमरावतीला पण लेण्या आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे भद्रावतीला चंद्रपूरला पण लेण्या आहेत. असा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लेण्या आहेत. हे सांगतो यासाठी की काही लोक बघा दगडावर कोरलेल्या रेषा सारख्या त्यांचा स्वभाव असतो, ते कधीच बदलत नाही, बदलतच नाहीत बघा. म्हणजे वाकडेच राहतील, जन्माला आले तेव्हा हे वाकडेच, जीवन जगताना हे वाकडेच, आणि बटन दबलं तरी वाकडेच. पहा मग लोक म्हणतात यांचे हात बांधा, यांच्या पायाचे बोट बांधा, आणि यांना दोरीनं पक्का आवळू 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 बांधा म्हणतात, त्या सरणावर ठेवा म्हणतात, आणि पेटवा म्हणतात. असं आपल्या बरोबर होते, आपण हे काही इथंच राहणार नाही. म्हणून हे सगळं काही असं होते, आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं स्वतःला बदलवलं पाहिजे. तर हा पहिला स्वभाव आहे बघा लोकांमधला, की दगडावर कोरलेल्या रेषेसारखा अजिबात बदलत नाहीत लोक बघा. काही स्वतःमध्ये बदल करून घेत नाहीत, बिलकुल जैसे थे, रागानं, द्वेषानं, लोभानं, अहंकारानं, ईर्ष्येनं, जलशीनं किती लोकांना त्रास देतील, भांडण करतील, वाद करतील, विवाद करतील, चांगलं चाललंय ते बिघडवतील, माणसं तोडण्याचंच काम करतील, घरातल्या लोकांनाही त्रास देतात आणि बाहेरच्याही लोकांना त्रास देतात. असे कधी न बदलणारे लोक जे असतात दगडावर कोरलेल्या रेषेसारखे असतात. तुम्ही नाही तसे, पण काही असेच असतात. पहा लोक आमच्याकडे कंप्लेन करू आम्हाला सांगू बेजार होतात. म्हणते जी काय करावं म्हणतात, वर्ग सुधारायचं नावच घेईना, कोणी म्हणते हे सुधारायचं नाव घेना, ते सुधारायचं नाव घेना, म्हणजे बा बदल होत नाही म्हणतात. कोणी म्हणते दारू सोडत नाही, कोणी म्हणते तंबाखू सुटत नाही, कोणी म्हणते हे भांडखोरपणा करतात, त्यांच्यात बदलच होत नाही. आता आम्ही मनातल्या मनात म्हणतो बा त्यांचं कर्मच तसं आहे, तर काय ढेकळाचा बदल होईल. देवदत्त सख्या आत्याचा भाऊ होता, आत्याचा मुलगा होता का नाही देवदत्त, माहिती का तुम्हाला? सख्या आत्याचा मुलगा होता, सोबतच लहानाचे मोठे झाले. नंतर मग भगवंताकडूनच दीक्षा घेतली, भंतेजी पण झाले. भंतेजी होऊ नये मनातला द्वेष राग संपला नाही. आजाद शत्रूला लावून दिलं माणसं मारण्यासाठी, चिंचाच्या स्त्रीला सुद्धा लावून दिलं, सुंदरी नावाच्या स्त्रीला लावून दिलं, नालागिरी हत्तीकडून पण मारण्याचा प्रयत्न केला, राजगृहावरून दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळा खटाटोप देवदत्ताने केला, घरातला असून देखील. बुद्धाच्या जवळ असूनही बुद्धाला समजू शकला नाही. बऱ्याच लोकांचं गणित असंच होते. आपल्या लोकांना जर विचारलं तर बाबासाहेब मुखपाठ आहे लोकांना. 14 एप्रिल 1891 जन्म झाला मऊ गावामध्ये. नंतर मग कोकणात गेले, राहिले तिथे, बालपण गेल्यावर त्यांचे वडील तिकडे शिक्षणासाठी होते. नंतर मुंबईला आले, मुंबईला काही दिवस शिकले, नंतर विलायतेला गेले, तिकडे MA PhD DSc LLD DLED बॅरिस्टर अशा 32 डिग्र्या घेतल्या. तिथून परत आले, मग बॅरिस्टरी झाल्यावर इकडे नोकरी केली, सिडनी हम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, नंतर वकिली केली, काही दिवस बॅरिस्टर होते, नंतर बडोद्याला गेले, तिकडे नोकरी केली, नंतर महाराष्ट्राचा सत्याग्रह केला, नाशिकच्या काळा मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची योजनेला घोषणा केली, नंतर राजकारण केलं, मग मंत्री झाले, कायदा मंत्री झाले, आमकं ढमकं टमकं संविधान लिहिलं, मग काय झाले. नंतर 6 डिसेंबर 1956 आपल्याला सोडून गेले वगैरे वगैरे. असं कोणाला बोलायला सांगावं, माईक भेटाव म्हणते फक्त मला तर येतो, पत्रिकेत नाव असेल तरच येतो, तिथं आम्हाला फुलं हार तुर भेटत असतील तरच येतो, नाही तर म्हणते कार्यक्रम तुमचाच आहे बाबासाहेब, तुमचेच, आणि बुद्ध आहे तुमचेच, आणि ते भंतीजीला कोण बोलवले ते तुमचेच, आमचा काही देणा घेणा नाही म्हणते. तसे तुम्ही नाही बापा, पण काही ठिकाणची गोष्ट सांगतो. असं होते, आणि त्यामुळे बघा काही लोकांचा स्वभाव बदलत नाही. दुसरा स्वभाव सांगितला बघा, मातीवर ओढलेल्या रेषेसारखा. तुम्ही मातीवर कधी रेष ओढली का बघा?
ओढत नाही. मातीवर जेव्हा रेष ओढली जाते का नाही, ती काही वेळानंतर पुसून जाते बघा. त्याच्यावरून काही किडा वगैरे गेला, प्राणी गेला, किंवा कोणाचा तरी पाय पडला त्याच्यावरती, तर किंवा हवा जरी सुटली तर मातीवरची रेष पुसून जाऊ शकते. म्हणजे काही काही लोक बघा, जर धम्मदेशना श्रवण करायला भेटली, समजा काही काहींचं पुण्य कसं आहे बघा, पहिलं सांगितलं बदलत नाही. दुसरे कसे असतात बघा, की त्यांचा स्वभाव अगोदर चांगला नसतो, पाप पुण्यावरती विश्वास नसतो, दानावर विश्वास नाही, सील पालनावर विश्वास नाही, ध्यानावर विश्वास नाही, विहारात जाण्यावर विश्वास नाही, असा असतो स्वभाव काही काहींचा. पण मध्येच एखादे भंतेजी भेटतात, मध्येच मग एखाद्या ध्यान शिबिराला जातात, मध्येच एखाद्या भंतेजीची धम्मदेशना श्रवण करतात, आणि मग त्यांना वाटते की बा अर आपला मार्ग चुकीचा चाललाय, सध्या आपली जीवनाची गाडी आपण बदललो पाहिजे. आणि मग काही काही लोक बदलतात. तर हे जमिनीवर ओढलेल्या रेषेसारखे लोक असतात, की जे स्वतःला बदलवू शकतात, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करू शकतात, आणि म्हणून ते जमिनीवर ओढलेल्या रेषेसारखे असतात. तिसरा जो प्रकार सांगितला तो पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखा सांगितला. कसा? पाण्यावर बघा, कोणी अशी काठी वगैरे मारली ना पाण्यावरती, तर काही क्षणापुरतं असं वाटतं की पाणी बाजूला चाललंय तेवढ्या पुरतं, पण ते पुन्हा पुढल्याच क्षणाला पाणी जैसे ते होत असते. असा स्वभाव अर्हतांचा असतो, निर्वाण प्राप्तीवाल्या लोकांचा असतो. तो त्यांचा जो बदल असतो, एकदा निर्वाण प्राप्ती झाली जिवंतपणामध्ये, निर्वाणाचा भाव जेव्हा उत्पन्न झाला त्यांना, ते पुण्य त्यांच्या पदरी जेव्हा पडलं, तेव्हा ते राग द्वेष लोभामध्ये रमत नाही. सुखाचाही परिणाम होत नाही, दुःखाचाही परिणाम होत नाही, यशाचाही परिणाम होत नाही, अपयशाचाही परिणाम होत नाही, लाभाचाही परिणाम होत नाही, नुकसानीचाही परिणाम होत नाही, निंदेचाही परिणाम होत नाही, आणि प्रशंसेचाही परिणाम होत नाही. अशी परिणाम विरहित मनाची अवस्था, मनोअवस्था जी असते, मनोविज्ञान जे असते, ते केवळ अर्हत लोकांचं असते. म्हणून अर्हतांचं जे मन आहे ते पाण्यावर ओढलेल्या रेषे समान आहे असं सांगितलेलं आहे. तर अशा 3 प्रकारच्या स्वभावाचे लोक असतात बा. आता तुम्ही कोणत्या स्वभावाचे स्वतःला ते विचाराने, इकडं बोट तिकडं बोट, यांचा असा स्वभाव, असं नका म्हणू, त्याच्यामुळं लय कार्यक्रम बिघडते. ते म्हणायला लय सोपं आहे असं, कारण बोट करणारे लोक लय असतात, पा घरी असो का बाहेर असो, यांच्यामुळेच होती म्हणते असं, यांच्यामुळेच असं झालं, त्यांच्यामुळेच असे झालं, तूच अशी आहे, तूच तशी आहे. भगवान म्हणाले, इतरांना दोष देणं, इतरांच्या त्रुट्या काढणं, इतरांच्या चुका काढणं हे सहज सोपं आहे, फार सोपं आहे. परंतु स्वतःच्या चुका आपल्या लक्षात आणून घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करणं, बदल करणं, हाच खरा पुरुषार्थ असतो, आणि ते मनुष्याला जमायला पाहिजे असा भगवान बुद्धाचा उपदेश आहे बघा. आणि त्यामुळे आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. नाही बदल केला तर गाढवासारखी गत होते पहा आपली. तुम्ही आपल्या चॅनलवर दृष्टांत पाहत असाल, सरते शेवटी सांगतो बा, तुम्ही म्हणत असाल तर सांगू का दृष्टांत? हो म्हणता का नाही म्हणता ते तरी सांगा. तुमचा आवाजच येत नाही बा, पाऊस तुमच्यावरच पडला काय जास्त. तर बघा, सरते शेवटीचा दृष्टांत सांगतो तुम्हाला या स्वभावावरूनच, की जसं खरंच घरचे लोक कधी कधी काही लोकांना वैतागतात, आणि समाजातलेही काही काही लोक लोकांना वैतागतात, असा काही काही लोकांचा स्वभाव असतो, तो बदलत नाही. तर एकदा बघा, तुम्ही ऐकलं असेल, जे प्रवचन आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर प्रवचन ऐकत असतील तर त्यांनी हा दृष्टांत नक्कीच ऐकला असेल, कारण आम्ही प्रवचनामध्ये लोकांना सहज समजावं म्हणून एखादा रूपक दृष्टांत सांगत असतो. बघा, भगवंत सुद्धा जातक कथा सांगायचे आपले, कारण त्या जातक कथा सांगितल्यामुळे सहज मग कर्माचा विपाक लक्षात यायचा. तर एका जंगलामध्ये एक सिंह माथारा झाला होता. सिंह जंगलाचा राजा असतो, आणि मग नेमकं एक कोल्हा त्या सिंहाच्या जवळ येतो आणि म्हणतो, आता दृष्टांत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बा कोल्हा बोलतो का, सिंह बोलतो का, विषय तो नाही आहे. बोध कथा ही बोध घेण्यासाठी असते, एवढं फक्त लक्षात घ्यावं. नाही तर मग कोणाचा स्क्रू ढिला असेल तर ते म्हणते असं कुठं असते का, तर ते मग जास्त डोकं लढवणं आहे. तर ते जास्त डोकं आणायचं नसते. रबर असते ना, रबर समजते का तुम्हाला? त्या रबराला उपयोगात आणायचं असेल तर ठराविक अंतरापर्यंत त्याला ताणावं लागते, तरच कामात येते. त्याला कमी ताणल्यावर कामात येत नाही, आणि जास्त ताणलं की तुटून जाते, कामात येत नाही. माहिती का तुम्हाला? म्हणून याचा वापर पद्धतशीरच करावा लागते.
याला जास्त ताण दिला की काही खरं नसतं याचं, आणि काहीच काम नाही लावलं की तरी काहीच कामात राहत नाही. तर म्हणून बघा दृष्टांत आहे, कारण तुम्ही लय विद्वान आहे बा. तर मग सिंह म्हातारा होता, म्हातारा झाला होता. कोल्हा त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणे, महाराज आपण म्हातारे झालेले असा आहात, तर माझ्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली आहे आपली पूर्ण वेळ सेवा करण्याची. जर आपण मला परवानगी द्याल तर तुम्ही गुफेमध्ये थांबत राहा मस्तपैकी. गुफेच्या आजूबाजूला शिकार चालून आली की मी तुम्हाला येऊन सूचित करत राहील, आणि तेव्हा तुम्हाला जास्त ताकद लागणार नाही गुफेच्या बाजूला शिकार आल्यामुळं, आणि तुम्ही शिकार करत जा आणि मस्तपैकी मनसोक्त खात जा. जर काही उरलं तर मग ते मायासाठी. आता कोणाची गुलामगिरी करायला कोणी भेटलं असं तर कोणाला खुशीच होईल का नाही? तर राजाला खुशी झाली, सिंहाला. ठीक आहे म्हणे बा, काही हरकत नाही, तू माझा आजपासून नोकर आहे म्हणे, सेवक आहे म्हणे. तर चाललं यांचं गणित. तर तो कोल्हा काय करायचा, जंगलामध्ये जायचा, एखाद्या प्राण्याला फूस लावायचा, त्याला लोभ दाखवायचा आणि गुफेजवळ घेऊन यायचा आणि राजाला जाऊन सूचना करायचा की महाराज शिकार चालून आलेली आहे. आणि मग तो राजा सिंह त्या शिकारी जवळ जायचा, झडप मारायचा आणि शिकार पकडायचा, तिला जीवे मारायचा, स्वतः खायचा आणि मग कोल्याला उरलेलं खायला भेटायचं. असे काही दिवस झाले. जंगलातल्या प्राण्यांच्या लक्षात आलं की कोल्हा आपल्याला फसवतो. काय लक्षात आलं? की कोल्हा आपल्याला फसवतोय. तर मग हे काय बरं नाही, कोल्ह्यावर विश्वास ठेवणं चांगलं नाही, असं जंगलातल्या सर्व प्राण्यांना वाटलं. म्हणून त्या कोल्ह्याशी मैत्री करायला किंवा बोलायला कोणी तयार होत नव्हतं. पण एक दिवस असं झालं की गाढव आलं बा. गाढव आलं संपर्कात कोल्ह्याच्या, आणि गाढवाला कोल्हा म्हणे, बा गाढव दादा, राजाचा निरोप आहे म्हणे. ते म्हणे, राजाचा निरोप आहे म्हणे, काय निरोप आहे? तर राजाची इच्छा आहे म्हणे, एका दिवसासाठी तुला राजा बनवायचा म्हणे जंगलाचा. आता असा आमिष दाखवल्यावर आमिषाला बळी पडणारे लोक कमी असतात का? निवडणुकीच्या वेळेला पाहिलं असेल बाबा तुम्ही काय मंगळ ग्रहावर थोडी राहता. आम्ही बातम्या वाचत असतो, 500ला लोक विकल्या जातात म्हणे, 1000ला लोक विकल्या जातात म्हणे, काही ठिकाणी तर 5-5 हजार रुपये रेट होता म्हणे बा. तुमच्याकडे काही माहित नाही, पण बातम्या वाचल्या आम्ही, असं आहे म्हणते बा. त्या नांदेडकर माळेगावची एक जत्रा भरते, ते बी पेपरात आलं होतं निवडणुकीच्या दरम्यान, आणि तिथं गाढवाची किंमत 12,000पासून ते 1.5 लाखापर्यंत. मी मनातल्या मनात हसलो. मी म्हटलं बा, गाढवाची किंमत 1.5 लाख रुपये आणि माणसाची किंमत 500 रुपये. हे मोठं गमतीशीरच आहे का नाही मला सांगा ना तुम्ही. हे लय डेंजर आहे बघा. माणसं अशाही प्रकारचे असतात. आणि म्हणून बघा, गाढव इथं माणसाला कळेल ना, ते गाढवाला काय कळेल. तर गाढव तयार झालं म्हणे, राजाचा काय हुकूम आहे? तर त्यानं सांगितलं कोल्ह्यांना की बा, 1 दिवसाचा तुला राजा बनवायचा, राजाची इच्छा आहे. ते म्हणे ठीक आहे, त्यासाठी काय करायला लागेल? तर कोल्हा म्हणे, बा मुलाखत करावं लागेल, इंटरव्ह्यू झाला पाहिजे ना, फेस टू फेस, तर भेटघाट झाली पाहिजे. हे म्हणे ठीक आहे बा. हे झालं तयार. गाढव होतं. तर हे कोल्हा घेऊन गेलं त्याला, आणि नेमकं जाता जाता गाढवाच्या मनात थोडीशी शंका आली, बा खरंच असेल का हे, का खोटा असेल? आणि जर आपल्यावर झडप मारली त्या सिंहानं तर आपलं काही खरं नाही, तर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि ते थोड्याशा सावधगिरीनं गेलं. गुफेच्या जवळ उभं राहायचं का नाही, तर गुफेकडे तोंड न करता गुफेच्या उलट्या दिशेला तोंड करून, म्हणजे रेडी पोझिशन मध्ये, समजा झडप मारली तर पळून जाऊ बा, अशा प्रकारे. तर ते तसं उभं राहिलं. आता सिंहाला लागली होती भूक. हे कोल्ह गेलं सांगायला की बा, महाराज शिकार चालून आलेली आहे. हे सिंहानं आलं, हे रेडी नव्हतं. सिंह एक तर म्हातारा झालं होतं. यानं आल्याबरोबर त्या गाढवावर झडप मारली. हे गाढव रेडीच होतं, त्याच्या मनात शंका होती. झडप मारली नेमकी तर त्या गाढवाचे दोन्ही कान तुटले झडप मारल्यावर. पण ते गाढव निसटलं आणि पळालं. गाढव पुढं, कोल्हा पाठीमागे. थांब थांब म्हणता म्हणता दूर गेलं गाढव, आणि मग थांबलं. आणि कोल्याला म्हणे, बा तू तर मला फसवलं. ते म्हणे, फसवलं नाही, माझं ऐकून तर घे. ते म्हणे, माझे कान तुटले म्हणे, आता काय ऐकून घेऊ? ते म्हणे, ऐकून तर घे. तर बा ठीक आहे म्हणे, सांग मग आता काय म्हणतो, आता काय म्हणणं आहे तुझं? ते म्हणे, मला सांग म्हणे, तुझ्या नरडीचा घोट घेतला का म्हणे?
तुझ्या नरडीवरती त्यानं काही केलं का? ते म्हणे नाही. तुझे कानच का तोडले हा प्रश्न विचार ना म्हणे मला. तुला जीवी मारलं का सिंहानं? तर नाही. मग कानच कसे काय तोडले? हे गाढव होत. हे म्हणे कसं काय तोडले? अरे राजा बनल्यानंतर म्हणे मुकुट चढवावं लागते ना. मग मुकुट चढवत असताना तुझे जे कान आहे असे ते डिस्टर्ब करू नये, अडथळा निर्माण करू नये त्या कानांनी, म्हणून नेमके कान तोडले. अच्छा असं आहे का म्हणे. हे पहा गाढव म्हणे मग आता ते म्हणे आता काय पुन्हा जावं लागेल म्हणे. इंटरव्ह्यू तर झालाच पाहिजे म्हणे, मुलाखत तर झालीच पाहिजे, फेस टू फेस चर्चा झाली पाहिजे, राजा बनवायचं. ते म्हणे हो गडा. निघालं पुन्हा दुसऱ्यांदा. हे गेलं तर गेलं. पुन्हा याला वाटलं की बा आपले कान तोडले, परंतु काय भरोसा का अजून झडप मारली तर पुन्हा आपण सावध राहिलेलं बरं. याला वाटलं हे पुन्हा, मग यानं रिव्हर्स मध्ये असं थांबलं रिटर्न मध्ये. याला वाटलं पुन्हा झडप मारली आणि पुन्हा या कोल्यानं जाऊन सांगितलं सिंहाला की महाराज असा असा आहे, शिकार चालून आली. सिंह आला पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा बेसावध होता सिंह सुद्धा, आणि त्यानं झडप मारली. हे गाढव अगोदरच याला झटका बसला होता म्हणून रेडीच होतं. सिंहानं दुसऱ्यांदा झडप मारली. सिंह म्हातारा होता, त्याची ताकद पोहोचत नव्हती. नेमकं गाढवाची शेपीट त्याच्या तोंडात पडली. शेपूट तेवढी तुटली आणि गाढव पुढं कोलं त्याच्या पाठीमागे. ही दुसरी घटना घडली. जंगलात पोहोचलं गाढव, धापा टाकत आणि पुढेच गेल्यानंतर थांबलं आणि कोल्याला म्हणे कोल्या तू मला फसवू लागला म्हणे. तू माझ्या अगोदर कान तुटले, त्याचं कारण सांगितलं म्हणे. तुला मुकुट चढवायचा आहे. आता शेपटीचा काय विषय होता म्हणे, माझी शेपूट तुटली म्हणून बरं झालं, कारण माझा फडशा पाडला असता, नरडीचा घोट घेतला असता तर काहीच खरं नव्हतं. तर ते म्हणे गाढव दादा ऐकून तर घे. बापा गाढव दादा होता, हे पुन्हा ऐकून घेत होता. सांग म्हणे आता काय राहिला. तर गाढवाला म्हणे तुझी शेपटीच कशी काय तोडली असेल म्हणे, हे विचार म्हणे मला. ते म्हणे सांग म्हणे शेपटीच कशी काय तोडली. ते म्हणे बा राजा बनल्यानंतर कशावर बसावं लागते? ते म्हणे सिंहासनावर बसावं लागते. मग सिंहासनावर बसत असताना शेपटी अडथळा निर्माण करील का नाही, म्हणून शेपटीत तोडली म्हणे. अच्छा असं आहे का म्हणे. ते गाढव माणसाला कळना 5-5 वर्षालाच काय रोज कळत नाही. ती 5-5 वर्षाची गोष्ट बाजूलाच जाऊ द्या हो. इथं रोज कळेना आपलं जीवन कोणीकडे चाललंय. मनुष्याचं जीवन आहे एवढं दुर्लभ जीवन आहे, एवढं चांगलं जीवन आहे. आपण 5 पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, हिंसेपासून अलिप्त राहिलं पाहिजे, चोरीपासून अलिप्त राहिलं पाहिजे, व्याभिचारापासून अलिप्त राहिलं पाहिजे, खोटं बोलण्यापासून, चुगली करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, शिवीगाळीच्या भाषेपासून अलिप्त राहिलं पाहिजे, व्यर्थ बडबड करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, दारू गांजा बिडी तंबाखू पासून अलिप्त राहिलं पाहिजे, स्वतःला जीवन उद्ध्वस्त नाही केलं पाहिजे, पोराबाळांना आपण उघड्यावरती नाही आणलं पाहिजे, कंगाल नाही झालो पाहिजे, भिकाला नाही लागलो पाहिजे. हे कळना लोकांना तर काय कळेल. आणि म्हणून त्या गाढवाला म्हणे बा असं आहे, आसनावर बसावं लागते सिंहासनावर, म्हणून शेपटी तोडली. ते म्हणे अच्छा मग आता पुढं. ते म्हणे मग काय इंटरव्ह्यू तर झाला पाहिजे म्हणे, मुलाखत झाली पाहिजे, फेस टू फेस चर्चा केल्याशिवाय राजगादीवर कसं बसता येईल. ते म्हणे खरंच काय गडा. हे निघलं बा. आणि ते म्हणे आता घाबरू नको म्हणे, तुला हे सांगितलं. ते म्हणे बरोबर आहे. आणि हे आता गाढव बिनधास्त झालं होतं. याचा कॉन्फिडन्स वाढला होता की खरंच मला राजा करणार आहे सिंह. हे गेलं बा बिनधास्तपणे. आणि हे गेल्यानंतर गुफेजवळ उभं राहिलं. आता काही हे उलट उभं नव्हतं राहिलं, गुफेकडे तोंड करून उभं राहिलं होतं. कोल्हा गेला गुफेमध्ये आणि राजा आल्या म्हणे महाराज लय राजे पाहिले म्हणे, तुमच्यासारखा कमजोर राजा मी आतापर्यंत पाहिला नाही. मी 2दा घेऊन आलो म्हणे त्या गाढवाला. तुम्हाला एका गाढवाची शिकार करता येईना. असं त्या सिंहाला बोलल्यावर सिंहाला ताव आला. ताव येत असते बघा. ताव समजते का शब्द इकडे? समजते का नाही? बा होत नाही तर काहीतरी म्हणा. मुख्य तो बसता बा. तर ते ताव येणं समजते ना. काही लोकांना ताव येते पहा बदला घेण्याचा, बिघडवण्याचा, त्रास देण्याचा, परेशान करण्याचा ताव येते. आणि फार कमी लोक असतात क्वचित असे की त्यांना ताव येते स्वतःमध्ये सुधारणा करून दाखवण्याचा, आणि त्यांच्यात असतो पुरुषार्थ. ताव चांगला आला पाहिजे.
कोणाला परेशान करण्याचा, त्रास देण्याचा, मारण्याचा, झोडण्याचा, जीवनातून उठवण्याचा ताव येणं हा नीचपणाचा ताव आहे. तो ताव खरा पुरुषार्थी ताव असतो, जो स्वतःच्या अवगुणांना टाकून देऊन स्वतःला सद्गुणी बनवण्याचा ताव येईल. आणि त्यानुसार मग सिंहाला ताव आला. आता आपण झडप मारून त्या गाढवाची शिकार करणार म्हणजे करणार असं त्याला वाटलं, आणि कोल्यानं त्याला ताव आणून दिला. सिंह बाहेर पडला. व्यवस्थितपणे त्याचे जे काही पोझिशन वगैरे असेल त्यानुसार त्यानं गाढवावर बरोबर जवळ गेला आणि जवळ जाऊन झडप मारली. नरडीचा घोट घेतला आणि गाढवाचा फरचा पाडला. गाढव गेलं तर हा सिंह थकलेला होता. कोल्याला म्हणे, कोलोबा, आता मी गुफेमध्ये जातो, मी थकलेलो आहे, तू एक काम कर, या गाढवाचा काळीज, हृदय आणि मेंदू तेवढा माझ्यासाठी घेऊन ये, मी त्याच्यावर ताव मारतो, बाकीचं तूच खाऊन ये म्हणे. कोल्हा सेवक होता. कोल्हा म्हणे ठीक आहे महाराज, तुम्ही या म्हणे. कोल्ह्याने विचार केला इकडं की बा एवढे दिवस झालं मी शिकार करून देतो, मला कधी म्हटला नाही का बा मेंदू खा तुम्ही त्या प्राण्याचा, का काळीज खा त्या प्राण्याचं, का हृदय खा. आता मी राजाचं ऐकणार नाही म्हणे, मीच खातो. त्यानं खाऊन घेतलं आणि बाकीचं उरलेलं मांस त्या राजाकडे घेऊन गेला, म्हणजे सिंहाकडे. त्या सिंहानं पाहिलं आणि त्या कोल्ह्याला म्हणे, तुला मी सांगितलं होतं गाढवाचा मेंदू घेऊन ये, गाढवाचा हृदय घेऊन ये, काळीज घेऊन ये, आणि तू हे काय भलतच घेऊन आला. तर कोल्हा राजाला म्हणे, सिंहाला, महाराज मला वाटलं तुम्ही फार बुद्धिवान असाल, पण तुमच्या एवढं बुद्धिहीन या जगात दुसरं कोणी नाही. ते म्हणे, असं कसं काय म्हणतो तू? ते म्हणे, महाराज मला सांगा, ज्या गाढवाला पहिल्यांदा बोलवल्यावर त्याचे कान तोडले तरी तो दुसऱ्यांदा यायला तयार झाला, दुसऱ्यांदा आल्यावर त्याची शक्ती तुटली तरी तिसऱ्यांदा येण्यासाठी तयार झाला, अशा बिंडोक गाढवाला मेंदू, काळीज आणि हृदय असेल तरी काय असतं, तर हे तयार झालं असतं काय? ते म्हणे, हे खरं आहे बा. समजते का तुम्हाला मी काय म्हणतो ते? एवढे तर हुशारच आहे तुम्ही, याचं तात्पर्य काय आहे ते. आणि त्यामुळे बघा, बुद्धाचा विचार हा महान आहे. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला. भारतवासियांचंही मोठं पुण्य आहे की नेमका बुद्धाचाच धम्म बाबासाहेबांनी इथे दिला. यदा कदाचित धर्मांतर करत असताना, धम्मदीक्षा घेत असताना भलत्या सलत्याच धर्माला बाबासाहेबांनी निवडलं असतं तर आज देशामधलं वातावरण कसं असतं हे मी तुम्हाला सांगायला नको. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्या देसाईगंजमध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून, बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या आर्य सत्य बुद्ध विहार आणि मिलिंद बुद्ध विहाराच्या संयुक्त विद्यमाने पूज्य भिक्षू संघाची धम्मदेसना आपण आयोजित केलेली आहे. आपणही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. एवढ्या वेळापर्यंत म्हणजे आता जवळपास 1 तास होत आहे, तरी स्तब्ध राहून प्रसन्नतापूर्वक तुम्ही ही धम्मदेसना श्रवण करीत आहात. तेव्हा तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करत असताना जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही तसं रोज आणि रोज दौऱ्यावरच असतो, परंतु आमच्या हातून मरण्यापूर्वी काही विधायक काम घडावं, बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची परतफेड तर आपण कोणीच करू शकत नाही, पण बाबासाहेबांच्या मिशनसाठी काहीतरी देऊन जाता यावं आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता त्या माध्यमातून व्यक्त करता यावी, म्हणून औरंगाबादेत बघा सिडको कडून आपण जमीन विकत घेतली आहे आणि त्या जमिनीवरती द ग्रेट हॅपीनेस टॉवर, विश्वशांती विपස්සना बुद्ध विहार 4 मजल्याच्या विहाराचं बांधकाम आपण आता गेलेल्या 26 जानेवारी 2026 ला सुरू केलाय आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आपल्या त्या बांधकामाची, बुद्ध विहाराची, द ग्रेट हॅपीनेस टॉवरची विशेषता ही आहे
की कोणाकडेही हात न पसरवता, कोणालाही व्यक्तिगत दान न मागता, वर्गणी किंवा पावत्या बिवत्या न फाडता समाजामध्ये आम्ही या प्रबोधनाच्या माध्यमातून जी श्रद्धा निर्माण करतोय, त्या श्रद्धेतून विशेषतः समाजाच्या स्वेच्छादानातून जे लोक मटेरियलच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपामध्ये दान देतात, अशा समाजाच्या स्वेच्छादानातूनच द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपसना बुद्ध विहाराचं बांधकाम सध्या सुरू आहे. तेव्हा त्यामध्ये आपणही सहभागी व्हावे आणि महान पुण्य संपादन करावे अशी एक सूचना आपणास करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सर्व मंगल रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सब मंगल रखंतो सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सब मंगल रखंतो सब देवता सब संघानुभावेन सदा सोती भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.